दम आहे का आहे ना, म्हणूनच बोलतोय ना. गोली मार भेजी. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचसोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि कॅपकट ॲप येतो डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्याचसोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो. चला तर मित्र आपण जे ते आपल्या आजच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके तर मित्र आपल्या जिथे सर्वात आहे तिथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं. त्यानंतर आपला बॅकग्राऊंड कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा. ओपन केल्यानंतर आता सर्वात आधी आपल्या फोटोजमध्ये तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे. तो इथं ॲड करून घेतल्यानंतर त्याची जी लेअर असेल ते आपल्या इथं 30 सेकंदापर्यंत आणायचे आणि त्यानंतर आपल्याला जे ते परत काय करायचं, सुरुवातीला जे ते आपल्या इथं येऊन जायचं. सुरुवातीला आल्यानंतर परत ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये जायचं. त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला असेल ब्लॅक कलरचा, तो इथं ॲड करून सर्वात आधी ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा इथं केल्यानंतर आता आपल्याला जो ब्लॅक कलरचा व्हिडिओ होता तो इथं डिलीट करायचा आणि त्यानंतर ॲडिओवरती आपल्या इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता इथं बिट्समध्ये जे ते जायचं आहे. तर बिट्समध्ये इथं गेल्यानंतर ऑटो जनरेट बिट्स इथं आपल्या इथं करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण वेट करू इथं बिट जे ते जनरेट होईपर्यंत. तर मित्रांनो आता आपले इथे जे बिट्स होते ते इथं जनरेट झाले. तर जनरेट झाल्यानंतर आपल्या राईटवरती इथं क्लिक करायचं आहे. तर आता आपल्या मित्रांनो काय यायचं बघा मित्रांनो, आता आपल्याला डायरेक्टली 6 सेकंदावरती आपल्या इथं येऊन जायचं आहे. 6 सेकंदाच्या बिटवरती येऊन आपल्याला इमेज जो असेल तो अशा प्रकारे इथं स्प्लिट करायचं आहे आणि त्यानंतर आता तुम्हाला इथून पुढं जेवढे काही इथं आपल्या आता इथं तुम्हाला इमेजेस दिसत सॉरी मित्रांनो इथून पुढं तुम्हाला जेवढे काही इथं बिट्स दिसत आहेत बघा मित्रांनो येलो कलरचे बिट्स, तर त्या बिटनुसार आपल्याला इमेज जे असतील ते आपल्या इथं अशा प्रकारे ते स्प्लिट करून घ्यायचे आहेत. तर जेवढे काही इथं तुम्हाला मित्रांनो येलो डॉटचे जे बिट्स आहेत ते इथं दिसतील तर तिथं येऊन आपला इमेज जो असेल तो अशा प्रकारे इथं स्प्लिट करायचं आहे. तर आता तुम्हाला मित्रांनो इथं समजत आहे की कशा प्रकारे इथं बीट जे ते बिटनुसार इथं स्प्लिट करायचं. तर आता तुम्ही लवकरात लवकर इथं जेवढे काही बिट असतील त्या बिटनुसार इथं इमेजेस जे असतील तिथं स्प्लिट करून घ्या, कारण मी आता जास्त काही इथं दाखवत नाही. डायरेक्टली आता नेक्स्ट स्टेप जी असेल ती तुम्हाला मी इथं सांगतो. तर मित्रांनो आता त्यानंतर आपल्या जिथं परत काय यायचं बघा मित्रांनो, आपल्या सुरुवातीला येऊन जायचं, परत ओव्हरलेमध्ये जायचं आहे. तर ओव्हरलेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मित्रांनो परत काय यायचं बघा मित्रांनो, आपल्या ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे. ॲड ओव्हरलेमध्ये इथं गेल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं ते मी इथं सांगतो. तर आता आपल्याला फोटोजमध्ये येऊन जायचं. त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बॅकग्राऊंड रिमूव्हवाला एक फोटो दिला असेल तो आपल्या इथं ॲड करायचा आहे. तर तो इथं ॲड करून घेतल्यानंतर त्याची जी लेअर असेल ते आपल्या व्हिडिओचे म्हणजे सॉरी मित्रांनो सुरुवातीचा जो इमेज आहे त्याच्या एंडपर्यंत इथं करून घ्यायचे. त्यानंतर आपल्या परत नंतर बघा मित्र काय करायचं मी सांगेल तिथं तुम्हाला स्टेप इथं फॉलो करायचे. त्यानंतर आपल्या 2 सेकंदावरती आपल्या इथं येऊन जायचे. परत आपल्याला ॲड ओव्हरलेमध्ये जायचे आणि जो आपण आता आधी बॅकग्राऊंड रिमूव्हवाला जो इमेज ॲड केला होता तोच इथं ॲड करायचा आहे आणि परत त्याची ॲडजस्टमेंट त्या इमेजच्या एंडपर्यंत करायची. परत आपल्या मित्र बघा काय करायचं मित्रांनो 4 सेकंदाच्या पुढे तुम्हाला एक वरती बघा मित्रांनो डॉट दिसत आहे. तर तिथे येऊन परत आपल्याला ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन तोच आपल्याला जो ओव्हरले मित्र तो इमेजचा बॅकग्राऊंड रिमूव्हवाला तो परत एकदा इथं ॲड आपल्याला इथं करून घ्यायचा. तर ॲड वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या मित्र बघा काय करायचं आहे, तर आपल्या त्या इमेजवर तिथं क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या मित्र काय करायचं आता आपल्याला मार्क्सवरती इथं येऊन जायचं आहे. तर मार्क्सवरती आपल्या इथं आल्यानंतर बघा मित्र काय करायचं आहे, आता मार्क्सवरती आल्यानंतर आपल्याला मिररमध्ये जायचं आहे. तर मिररवरती क्लिक करायचं आणि आपला जो काय करायचं मित्र वरचा जो मित्रांनो त्या इमेजचा जो मित्रांनो वरचा जो पार्ट असेल तिथं अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे असं सेट करा मित्रांनो. परत राईटवरती क्लिक करा. परत नंतर आपल्या सेकंड ओव्हरलेवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या मार्क्स या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. तर मार्क्समध्ये आल्यानंतर बघा मित्र आपल्याला काय करायचं आहे, तर मार्क्समध्ये आल्यानंतर आता आपल्याला मित्र परत त्याच्या खालचा जो अर्धा पार्ट असेल तो आपल्याला अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचा आहे. परत राईटवरती क्लिक करा. परत आपल्या थर्ड ओव्हरलेवरती जायचं आहे. परत मार्क्समध्ये जाऊन आता जो काय आपला आता खालचा जो राहिलेला पार्ट होता त्याला तुम्ही अशा प्रकारे इथं सेट करून घ्या मित्रांनो मिरर. त्यानंतर राईटवरती क्लिक करा. तर आता हे आपलं इथं जे काम होतं ते इथं झाले. तर आता ह्यांना आपल्याला एक ॲनिमेशन जो इथं आपल्याला अप्लाय करायचं तर ते कोणतं आहे ते मी तुम्हाला सांगतो.
त्या ओव्हरलेवरती क्लिक करायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन आपलं इनमध्ये थांबायचं आहे. इनमध्ये थांबल्यानंतर अनफोल्ड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तो अप्लाय करा. परत नंतरच्या ओव्हरलेवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन परत अनफोल्ड द्या. परत नंतर थर्ड ओव्हरलेला सुद्धा आपल्याला ती स्टेप इथं फॉलो करून आपल्याला ॲनिमेशन द्यायचं अनफोल्डवाला. आता त्यानंतर आपला जो वरचा जो इमेज होता त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या बघा मित्र काय करायचं आहे, तर आता आपल्याला सर्वात आधी इथं काय करायचं, ॲडजस्टमध्ये जायचं. ॲडजस्टमध्ये आल्यानंतर आता आपल्याला सॅच्युरेशन एकदम याचं -50 इथं करून घ्यायचं आहे. तर -50 इथं झाल्यानंतर आता आपल्याला बघा मित्र काय करायचं, आता आपल्याला इथं काही टेक्स्ट जे असतील ते ॲड करायचे. तर ते करण्यासाठी आपल्याला काय करायचं, आधी डायलॉग जे ते तुम्ही ते बरोबर इथं तुम्ही ऐकून घ्या. तर ऐकून वगैरे इथं डायलॉग इथं घेतल्यानंतर आता आपल्याला परत ते डायलॉग इथं जे ते व्यवस्थितपणे इथं ॲड करायचे. ते करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जायचं. परत आपल्याला काय ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो कोणता स्टार्टिंगचा डायलॉगवाला इमेज असेल तो तुम्ही अशा प्रकारे इथं ॲड करून इथं घ्या. तुम्हाला हवं तिथं वरती तुम्ही सेट करू शकता. तर अशा प्रकारे आता आपले 3 डायलॉग आहेत. तर 3 डायलॉग तुम्ही इथं ऐकून जे तिथं ॲड करून घ्या मित्रांनो. ते मी आता तुम्हाला स्टेप सांगत नाही मित्रांनो, कारण ॲड कसं करायचं आहे तुम्हाला माहिती आहे. तर तुम्ही डायलॉगनुसार इथं ॲड करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत त्याच्या इमेजच्या सुरुवातीला येऊन आपल्या इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जिथे जायचं आहे. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच तुम्हाला डायमंड झूम हा जो इथं एक भेटेल इथं इफेक्ट, तो अप्लाय करून त्या इमेज पुरतं इथं ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचं आणि ह्याची जी मित्रांनो स्पीड असेल ती 0 करायची. परत त्याच्या सुरुवातीला येऊन आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. परत रेट्रोच्या ऑप्शनमध्ये येऊन नॉईज 2 हा जो इफेक्ट आहे तो इथं देऊन टाका. ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. आणि आता नंतरच्या आपल्याला इमेजवरती जिथे काय करायचं मित्रांनो येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये यायचं. परत इथं रेक्टँगल आउट हा जो इथं ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं इनमध्ये येऊन रॉक हॉरिझॉन्टली द्या. तर हाच आपल्याला इमेज जो आपल्याला इफेक्ट जो ॲनिमेशन जो असेल तो इथं रिपीट द्यायचा. ते कुठपर्यंत ते मी सांगतो तुम्हाला. आता आपल्याला बघा मित्रांनो हा जो ॲनिमेशन तो आपल्याला बघा 10 सेकंदापर्यंत रिपीट करायचा, रॉक वर्टिकली आणि रॉक हॉरिझॉन्टली. परत 10 सेकंदाच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा ॲनिमी फ्रेम द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन परत ॲनिमी फ्रेम द्या. परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 1 द्यायचा. आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 2 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 द्या. परत आपल्याला हे जे आपल्याला कुठपर्यंत अप्लाय करायचं ते सांगतो. रिपीट 14 सेकंदापर्यंत तुम्ही हे रिपीट इथं अप्लाय करा. परत 14 सेकंदाच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन परत इथं रॉक वर्टिकली द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला इथं रॉक हॉरिझॉन्टली द्यायचं आहे. परत हे आपल्या इथं रिपीट जे ते आपल्याला इथं द्यायचं आहे. कुठपर्यंत द्यायचं ते मी तुम्हाला इथं सांगतो. तर हे आपल्याला रिपीट इथं 16 सेकंदापर्यंत द्यायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन परत ॲनिमी फ्रेम द्या. आणि परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला इथं टर्ब्युलन्स सेकंड हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर मित्रांनो अशा प्रकारे आता इथं आपलं जेवढं काय ॲनिमेशनचं काम होतं ते इथं झाले. तर त्यानंतर आपल्या काही इमेजेसला इथं इफेक्ट द्यायचे. तर ते इफेक्ट देण्यासाठी आपल्याला बघा मित्र काय करायचं, इफेक्टमध्ये जायचं आहे. परत आपल्याला सेकंड इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन रेट्रोच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं जे ते रेट्रोच्या किंवा तुम्हाला ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये तुम्हाला एक शेक अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट भेटेल, तो इथं अप्लाय करून घ्या. जर का तुम्हाला इथं ट्रेंडिंग सेक्शनमध्ये सुद्धा भेटत नसेल तर वरती सर्च करू शकता, तुम्हाला इथं भेटून जाईल. भेटल्यानंतर राईटवरती क्लिक करा आणि त्यानंतर त्याची जी ॲडजस्टमेंट असेल ती मी सांगतो तिथपर्यंत करा. म्हणजे एंडपर्यंत ह्याची ॲडजस्टमेंट जी असेल ती इथं करून घ्या. आणि त्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचे आणि ह्याची स्पीड जे ते आपलं इथं -10 ठेवायची आणि याची इंटेन्सिटी जी असेल ती -10 किंवा 15 इथं ठेवू शकता मित्रांनो. तर त्यानंतर आपल्याला जे ते परत काय यायचं, आता आपल्याला 15 सेकंदावरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून आपल्याला 4 इमेज पुरता अशा प्रकारे सेट करून घ्या. परत ॲडजस्टमध्ये जाऊन वर्टिकल जे येते ते फ्रेममध्ये फिट होईल अशा प्रकारे इथं तुम्ही सेट करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला इथं व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर सेव्ह करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टवरती जायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करताच आपला व्हिडिओ जो तो इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र आपले जे त्याचे ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्र अजून जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.